त्यांना सौम्य लाठीमार देखील करावा लागलाय। मात्र या ठिकाणी राहत असलेल्या जमावानं पोलिसांवरतीच दगडफेक केली। वरती मात्र तत्पूर्वी आपण दृश्य पाहतोय, काय परिस्थिती त्यावेळेला उडावली होती ती या संदर्भातली माहिती घेतोय आनंद, आमचे प्रतिनिधी आहेत ऑनलाईन वरती। आनंद, नेमकी काय परिस्थिती उद्भवली होती? शिवाजीनगर मध्ये महानगरपालिकाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने 20 फुटाच्या जास्त जे होता झोपडा त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आलेला होता आणि तिथे बंदोबस्त जमलेल्या लोकांनी जे पोलीस होते त्यांच्यावर दगडफेक केला आणि पोलिसांनी त्यांना 20 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। श्रुती, बरं, मात्र आनंद, नेमकी कशा पद्धतीने या सगळ्या गोंधळाला सुरुवात झाली? नेमकी कुठून, म्हणजे जमावापासून आधी दगडफेकीला सुरुवात झाली का पोलिसांनी त्यांना काही अडवून ठेवलं होतं? श्रुती, ज्यावेळी पोलिसांनी तिथे बंदोबस्त देण्यासाठी गेलेला होता आणि तिथे भरपूर जमाव जमलेला होता आणि ते लोकांना तिथे हल्लाबोल केला आणि त्याने दगडफेक केला। त्याच्यानंतर पोलिसांनी 20 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची कारवाई सुरू झाली आहे। बरं, मात्र महापालिका अतिक्रमण विरोधी कारवाईसाठी नेमकी काय कारवाई केली जाणार होती त्या ठिकाणी? जे 20 फूटच्या जास्त वर आहेत त्यांना तोडण्याची कारवाई करण्याच्या महानगरपालिका त्याच्यासाठी गेली होती तिथे आणि तेच करत असताना पोलिसांचा पण बंदोबस्त खूप होता आणि पब्लिकचा जमाव पण खूप झालेला होता आणि त्याच्यामध्ये लोकांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न करत होती आणि हे लोक विरोध करत होते आणि त्याच्यासाठी ते लोकांना दगडफेक केला। त्याच्यानंतर पोलिसांनी सौम्य बलप्रयोग केला आणि त्याच्यानंतर 20 लोकांना ताब्यात पण घेतलं आहे। श्रुती, बरं, मात्र आनंद, त्या झोपड्यांमध्ये जे लोक राहत होते त्यांना कोणती पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती का? त्यांना पूर्वकल्पना पण देण्यात आलेली होती, असं महानगरपालिकाचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना सूचित केलं होतं की जे 20 फूटच्या वर आहे आणि रोडवर आहे त्यांना आम्ही तोडक कारवाई त्याच्यावर करणार आहोत। आणि पण हे लोक जे आहे ते गोंडीच्या शिवाजीनगर भाग परिसर आहे आणि तिथे लोकांना भरपूर जमाव घातला आणि त्याच्यानंतर पोलिसांनी पण त्याच्यावर कारवाई केलेली आहे। बरं, आता त्या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे? आता जे लोकांचं म्हणणं आहे की आम्ही बराच दिवस पासून इथे राहत आहेत, आता महानगरपालिका का आमच्यावर कारवाई करतायत आणि त्याच्यासाठी काय ते कारवाई करण्यासाठी आलेली आहेत। आमच्या जुना झोपडे आहेत। श्रुती, धन्यवाद आनंद दिलेल्या माहितीसाठी।